नमस्कार. आपलं रोहित बारी या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. मला जर आपल्या गावचं नाव सांगू शकाल? आपल्या गावचं नाव देवखेरके. आपल्या ग्रामदेवतेचं नाव? ग्रामदेवता मुख्य देवस्थान अमृतेश्वर. हां. त्याच्यानंतर ग्रामदेवता म्हणून जे आहे ते केदार, मानाई, भैरी, जोगेश्वरी, चंडिका अशा 5 देवता. ओके. आपली ही जत्रा परंपरा आहे ती किती वर्ष किंवा काय सांगू शकाल का मला? अगदी पिढ्यानपिढ्याची. पिढ्यानपिढ्या ही आपली पूर्वज चालू आहे. हो हो, अगदी पूर्वजांची परंपरा. ओके. तो वारसा तुम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतात. ही चैत्र महिन्यातली यात्रा जी आहे ती परंपरेनुसार चैत्र कृष्ण पक्षाच्या तृतीयेला ही यात्रा भरते आणि ती अतिशय पूर्वीपासूनची आहे. ओके. मग त्या जवळजवळ गेली 50 वर्षाच्या आधीचा इतिहास आहे. बरोबर. त्याच्यानंतर या यात्रेसाठी उमरोली ग्रामदेवता लिंगूबाई, त्याचबरोबर शिरवली ग्रामदेवता चंडिका माता, त्याचबरोबर आंबेरे नवलाई माता आणि त्याचबरोबर रामपूर केदारनाथ अशा 4 देवतांच्या पालख्या या ठिकाणी यात्रेत सहभागी होतात. आणि त्याचबरोबर देवखिरकी ग्रामदेवता आणि स्वयंभू अमृतेश्वर अशा एकूण 6 पालख्या आणि या उत्सवात सहभागी होतात. मला जरा सांगाल की या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते? कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे संध्याकाळी पालखी सजवली जाते. ओके. त्यानंतर पालखी नाचवण्यासाठी बाहेर काढतो. हां. त्यानंतर 11 वाजेपर्यंत इतर ज्या गावातून येणाऱ्या पालख्या आहेत त्यांचं आगमन होतं. आगमन झाल्याच्यानंतर थोडा वेळ नाचवलं जातं. ओके. त्याच्यानंतर त्यांची पूजेसाठी स्थानापन्न करून ओके. पूजा अर्चा होते. त्यानंतर भेटवणीचा कार्यक्रम होतो. आलेल्या सर्व त्यांच्या ग्रामस्थांचा मान सन्मान केला जातो. ओके. त्याच्यानंतर भेटवणी होते. भेटवणी झाल्याच्या नंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा होते आणि प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर सानेवरती पालख्या विराजमान होतात. ओके. एवढं नम्र विनंती आहे की या ठिकाणी आदरातिथ्य आपलं केलं जाणार आहे आणि भक्तगणांचं मनापासून हार्दिक 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 असं स्वागत. शिरवली गावचे ग्रामस्थ, आंबेरी गावचे ग्रामस्थ, उमरोली गावचे ग्रामस्थ, रामपूर गावचे ग्रामस्थ या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण श्रीदेव अमृतेश्वरांच्या या हातमंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. आपल्या पूर्ण बसण्याची कृपा करावी. या मानापनाचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर आपला मान सन्मान या ठिकाणी आपल्या प्रतिपरंपरेनुसार करण्यात येत आहे. तरी मी प्रथमतः आमच्या उमरोली गावचे ग्रामस्थ यांना विनंती करतो की आपल्या गावाचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान स्वीकारायचा आहे. आमच्या देवखिरकी गावच्या वतीनं आपल्याला शाल, पुष्प व श्रीफळ देऊन त्या ठिकाणी आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. मी आमच्या देवखिरकी गावचे सन्माननीय अध्यक्ष महोदय शरदजी जंगम यांना विनंती करतो की उमरोली गावचे ग्रामस्थ यांचा या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण सन्मानित करावं. या ठिकाणी उमरोली गावच्या ग्रामस्थांना सन्मानित करतात आमच्या देवखिरकी गावचे सन्माननीय अध्यक्ष महोदय शरदजी जंगम.
पद्धतीनं तसेच आपल्या या यात्रेत सहभागी झालेले सन्मान्य शिरोली गावचे ग्रामस्थ यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी आमच्या गावच्या यात्रेचे चालक आणि तंटामुक्त अध्यक्ष सन्मान्य विजय महाराज सुद्धा त्याला विनंती करतो की आपण शिरोली गावच्या ग्रामस्थांचं या ठिकाणी शाळ आणि श्रीपाली पुष्पगुच्छ सन्मान करावं. या ठिकाणी शिरोली गावच्या ग्रामस्थांचं शाळ श्रीपाली पुष्पगुच्छ सन्मान करतात. आमच्या जयपुरी गावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि सांप्रदायिक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य विजय महाराज सुद्धा या ठिकाणी सन्मानित करतात. आंबेरे गावच्या ग्रामस्थांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी आमच्या देवतेली गावच्या ग्रामदेवता मानाई केदार भैरीचंडिका जोगेश्वरी या मातेच्या जीर्णोद्धार समितीचे सन्मान्य अध्यक्ष महोदय अशोकराव कदम यांना विनंती करतो की आंबेरे गावच्या ग्रामस्थांचा आपण सन्मान करायचा आहे. आंबेरे गावच्या ग्रामस्थांचा आपण शाल श्रीपाली पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आंबेरे गावच्या ग्रामस्थांचा सन्मान करतात. आमच्या देवतेली गावच्या मानाई जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सन्मान्य अशोकराव कदम. त्याचप्रमाणे आमच्या रामपूर गावच्या ग्रामस्थांचा सुद्धा या ठिकाणी शाळ श्रीफळ पुष्प देऊन सन्मान होतोय. मी आमच्या उंबरवाडीतील ज्येष्ठ हरिभक्त पराग ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य मनोहरभाई हळदे यांना विनंती करतो की रामपूर गावच्या ग्रामस्थांचा आपण शाळ श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावं. मी आपल्या रामपूर गावचे सन्मान्य नवनिर्वाचित व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य मनोज गणेश चव्हाण यांचं या ठिकाणी आमच्या देवगिरीचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्त पराग मनोहरभाई हळदे शाळ श्रीफळ पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करतात. या ठिकाणी आपल्या प्रथा परंपरेनुसार सन्मानाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आपल्याला मानपणाचा जो विषय आहे तो जाहीर करते सर्वांना कागद दिलेला आहे. तरी परंतु आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी एप्रिल 2026 रोजी आपल्या शिरोली गावची ग्रामदेवता माता भैरी चंडिका या मातेचा यात्रा उत्सव संपन्न झाला आणि आज दिनांक 5 एप्रिल 2026 आपल्या देवगिरी गावची ग्रामदेवता माता मानाई केदार भैरी चंडिका जोगेश्वरी यांचा हा यात्रा उत्सव संपन्न होत आहे. नमस्कार, आपलं रोहित बारे यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. आपलं नाव कसं? अंकुश गंगाराम मागरे. आपलं गाव कोणतं आणि पालिका आपल्या देवीचं नाव सांगू शकाल? लिंगूबाई बैरी गोंडसरे. गोंडसरे. ओके. आपण यात्रेसाठी किती वर्ष येत आहे? पिढ्या आणि पिढ्या हे नातं असं आहे की शंकर आणि लिंगूबाई ही बहीण भावंड आहे. हां. शंकर हा भाऊ ओके. आणि लिंगूबाई ही बहीण हां. शंकराची. हे पिढ्या आणि पिढ्या म्हणजे आमचा जन्म पण झाला होता. युगाने युगाने ही जत्रा होते. हां. आणि सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हां. जी पौष महिने जत्रा होते हां. ती शंकर आणि लिंगूबाईची हां. काठीची जत्रा. ओके. ही एक रत्नागिरी जिल्ह्यात हां. ही पहिली काठी जत्रा पौष महिन्यात येते. रोहित बारे ही जत्रा यांनी कृपया अमृतेश्वर मंदिरामध्ये येण्याची कृपा करावी. रोहित बारे बोलवले तुम्हाला. पिढ्यान पिढ्या युगानुगे हे आमचं नातं आहे बहीण भावाचं. ओके. शंकर हा लिंगूबाईचा भाऊ मोठा हां. आणि लिंगूबाई ही त्याची बहीण. हां. आणि पिढ्या चालत आलेला काय आहे? चाललेला आहे आणि आता पण ते पिढ्यान पिढ्या चालणे ह्याच्याही पुढे असंच राहणार. या गावाचं नाव चालू. ओके, थँक्यू. गावचं आणि आपल्या ग्रामदेवचं नाव सांगू शकाल का? की आपण हे गाव आहे रामपूर. करावं. श्री केदार भैरी सालबाई हां. हे आमच्या देवस्थानाची नावं आहेत. ओके. आपण ही या जत्रेला किती वर्ष येत आहे? आता हे वर्षपेक्षा आमचं हे म्हणण्यापेक्षा आमची ही पिढ्यानपिढ्या आम्ही ही चालत आलेली आमची वारसा सर्वांना चालवतो. नमस्कार. ओके. म्हणजे आम्ही हे वर्ष म्हणू शकत नाही पण हा एक वारसा आहे आणि आज अतिशय पिढ्यानपिढ्या चाललेला प्रयत्न करतोय. आहे. पुढे जाऊन आनंदाचा दिवस, ओके, थँक्यू. कारण देवादिदेव अमृतेश्वर ते कोण आणि केलेलं आहे? सण हा असतो. याच्यानंतर आपलं सामाजिक गाव बांधिलकी कोणतं? सुद्धा या यात्रा उत्सवातून आपण जोपासतो की सर्व जाती आंबेरे. धर्माचे लोक आपलं गावदेवीचं नाव एकत्र कसं? येऊन हा उत्सव अतिशय आपण आनंदाने या साजरा यात्रेसाठी किती करतात. वर्ष येत आहे? आणि पिढ्यान पिढी झाली. या पिढ्या तुम्ही या यात्रेला येतात जर आणि कुठे आता दुरावा हे- असेल हा वारसा
तर हा यात्रा तुम्ही पुढे उत्सव जपण्याचा हा प्रयत्न एक होय करताय. असा धागा आहे, असं स्थान आहे की या यात्रा उत्सवामध्ये पाहू शकता जो दुरावा की असतो आंबेरे गावच्या तो आपण थोडी माहिती संपवू घेऊन घेऊ त्यांच्याकडून. शकतो किंवा संपवला जातो. आता पालखीकडे जाऊया आपण आता. आणि शेवटचं म्हणजे मनोरंजन. प्रत्येक ठिकाणी नमन असेल, भारूड असेल, तमाशा असेल किंवा इतर माध्यमातून मनोरंजन सुद्धा आणि प्रबोधन हे सुद्धा केलं जातं. असं या यात्रा उत्सवाचा उद्देश असतो. नमस्कार. ग्रामदेवता आणि आपलं गाव गावातील सर्व कोणतं? सन्मान्य ग्रामस्थ आपल्या गावदेवीचं नाव कसं? अमरोली गावचे ग्रामदेवता आणि ग्रामस्थ आपली पालखी या त्याप्रमाणे यात्रेसाठी किती वर्ष येते? शिरवले आमच्या पूर्वपासून पालखी येते आलेले आमच्या कीर्ती आल्याच्या नंतर पुढे सुद्धा आम्ही पिढ्यानपिढ्या ह्या खूप बरं वाटतं, खूप धन्य वाटतं. इथला परिसर, सुंदर या पुढील परिसर, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. देवादिदेव महादेव आणि यांचं आपली सुंदर परंपरा अशी मंदिर, जपत राहा. श्री मल्लिकार्जुन मंदिर, त्याबरोबर महानाई देवीचं सुंदर मंदिर. आताच हनुमान जयंती पार पड हनुमंतरायाचं सुद्धा मंदिर या ठिकाणी आहे. मला कामात बिझी असणारी मंडळी ही कायम देवाच्या पाठी आपला बहुमूल्य मोल देत असतात आणि म्हणूनच आमच्या कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. पुनश्च एकदा रामपूर गावचे ग्रामस्थ, उमरोली गावचे ग्रामस्थ, शिरवली गावचे ग्रामस्थ, आंबेरी गावचे ग्रामस्थ, आपण या ठिकाणी वेळेवर आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या ग्रामदेवतींच्या पालख्या घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल देवकिर्ती गावच्या वतीनं या यात्रेत आपण वेळेत उपस्थित राहून आमच्या या यात्रेत सहकार्य केलं आणि इथून पुढे सुद्धा सहकार्य करणार आहात त्याबद्दल देवकिर्ती गावच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आता सानेवरती फिरवलेले आहेत. बघू शकता माझ्या मागे आपला कार्यक्रम सुरुवात करायची आहे. पालख्या आपण दिलेल्या टाईममध्ये आपल्याला ताई मला जर सांगू शकाल की तुम्ही आलात कुठून? आम्ही मुंबईवरून आलो आहे. हां खास या जत्रेसाठी आलो आहे. या जत्रेसाठी आम्ही वर्षभर उत्सुक असतो. या जत्रेने देवांची जी भेट असते तो जो एक क्षण असतो तो बघण्यासारखा असतो आणि खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण असतो. थँक्यू. मला सांगाल की आपण आलात कुठून? रामपूर. आणि तुम्हाला या ठिकाणी येऊन काय समाधान मिळतो? खूप समाधान. या उत्सवाचा देवदेवतांचा माणसांचा हा सर्व मेळावा बघितल्यावरती खूप आनंद आणि समाधान. आपल्या ग्रामदेवतेचं नाव कसं म्हणालात? केदारनाथ. केदारनाथ रामपूर. ओके थँक्यू.